नमस्कार. जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. हं. आज आपण मोहरीच्या पानांची भाजी करतोय. ही भाजी रब्बी पिकाच्या वेळेस येते. शेतामध्ये जाऊन कवळी कवळी पाने छान छान असे तोडून आणायची. ही भाजी आपण स्वच्छ निवडून घेऊया. ह्या भाजीच्या आपण अशा सिरा छानपैकी काढून घेऊया. अशी छान प्रकारे भाजी निवडून घेतलेली आता आपण चिरून घेऊया. ही भाजी आपण आता चिरून घेतली. परत धुवून घेऊया. ही भाजी असं आपण छान धुवून घेऊ. पाणी टाकून उकडून घेऊ. इकडे भाजी उकडते तोपर्यंत आपण साहित्य बघूया काय घेतले. हे तिखट, हे मीठ, हे हळद, हे काळा मसाला, हिंग, हे जिरे आणि मोहरी आणि शेंगाचा कूट आणि हे तेल फोडणी. आपण भाज्या प्रत्येक धुवून चिरतो. ह्या भाजीला उग्र वास असल्यामुळं चिरून धुवायला पाहिजे. ही भाजी उकडली. आता ह्याच्यामध्ये बघा पिवळं पिवळं असं पाणी निघतं. आता याच्यानंतर ही भाजी अशी काढून घ्यायची आपण. ह्याच्यात टाकू. गॅस बंद करू. ही पाणी आता थंड पाणी टाकून ही भाजी अशी पिळून घेऊया. स्वच्छ धुवून एकदा असं पिळून घेऊ. अशी गच्च पिळायची, पाणी ठेवायचंच नाही यात. ही भाजी आता तिला असं पूर्ण मोकळं करून घ्यायचं. पाणी निघावं सगळ्या. ही अशी छान मोकळी केली भाजी आपण ह्याच्यामध्ये आता सगळं साहित्य घालू. आता 3 चमचे तिखट, चवीनुसार मीठ 1-1.5 चमचा छोटा, परत अर्धा चमचा हळद, 1 चमचा छोटा काळा मसाला आणि 1 वाटी शेंगाचा कूट. आता हे सगळं असं मिक्स करायचं. हे सगळ्या पानाला असं चिटकून लागून बसतं. ही सगळ्या पानाला टाकलेला मसाला असा लागला पाहिजे. गॅसवर कढई ठेवूया आपण. आता ह्याच्यात 1 पळीभर तेल टाकूया. ही भाजी आपण पोळी भाकरी सोबत खाऊ शकतो. तेल टाकले. आता जिरे मोहरी आपण टाकूया. परत थोडा चिमूटभर हिंग. आता जी मिक्स केलेली सगळी भाजी यात टाकूया.
ही भाजी आता छान मिक्स करूया आपण. ही भाजी 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू. थोडा आपण पाण्याचा शिक्का मारू म्हणजे मऊ छान होते. ठेवले 2 मिनिटांसाठी वाफवून घेऊया. आता गॅस बंद केला. आपण ही भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. ही भाजी आपण भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकतो. तर मी आता भाकरी सोबत खाते. जबरदस्त झाली भाजी. त्यासोबत लिंबाची फोड घेतली. खूप सुंदर भाजी लागते. या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. धन्यवाद. नवीन व्हिडिओ